नवीन ठिकाण एक्सप्लोअर करायला चाललो आहे. हा ठिकाण आहे मुरुड तालुक्यातील खारंबोली गाव आहे, तिथे आहे. म्हणजे तो ठिकाण म्हणजे डॅम आहे, एक मोठा डॅम आहे खारंबोलीचा. तो आम्हाला एक्सप्लोअर करायचा आहे आणि तो बघण्यासाठी आणि पोहण्यासाठी सुद्धा भारी आहे. एकदम भारी भारी सीन आहे. म्हणजे सौंदर्य आणि नटलेला असा हा डॅम आहे. तो बघण्यासाठी आम्ही आता चाललो आहे. आमच्या बरोबर सर्व आमची फॅमिली आहे. हे बघा पाठीमागं पण बसलेले आहेत वहिनी दोघी पण. आणि समोर दोघं जण चालवतात ते आता काही तुला दिसणार नाही तुम्हाला. आणि आता आपल्यासोबत अर्णव सुद्धा आहे आणि अर्णव आपल्याला इंट्रो देणार आहे माझ्यासारखा. तो हिंदीमध्ये देणार आहे. तो आता तुम्हाला देईल बघा. हम लोग आज हम जा रहे हैं मुरुड खारंबोली। एक डैम है उधर मस्त। आज उसका एक्सपीरियंस ले रहे हैं। बाद में तुमको वो डैम दिखाएंगे। हमारे एक एर्टिगा भी जा रहे हैं। एर्टिगा और दूसरा क्या? और साथ में कौन कौन है? हमारे तो चाचा मम्मी रोहित चाचू ऋतिक चाचू पप्पा और मेरे पप्पा यूट्यूबर होणार आहे छोटं बोले. नेक्स्ट यूट्यूबर आमच्या फॅमिलीमध्ये तयार होते आता. आम्ही रोहामार्गे मुरुडला चाललोय. तर एक ब्रिज लागतं, तो भालगाववरून मांडल्याला जातं. हा बघा भारी ब्रिज आहे. याचे आपण ड्रोन शॉट घेऊ. कसं दिसतंय बघा आणि तुम्ही पण सांगा. समोरच्या डोंगरात डॅम बसलाय. इथं आता राईट मारायचं आहे. आतमध्ये तिथं घर तिकडे हेच झालं, रोड झालं वाटतं. कधी जय मल्हार. आता आपण राईट मारून इकडे खारंबोलीच्या डॅम कडे चाललोय. एक गाडी जायला असा रस्ता आहे, पण रस्ता भारी आहे, खड्डे बिड्डे नाही, मस्त आहे. आता पोचलो आम्ही खारंबोली डॅम वर. सकाळी 9ला निघालेलो, 11:15 वाजून गेले. भारी आहे. आता तुम्हाला दाखवतो हा डॅम कसा आहे तो. डबे वगैरे आणलेत आम्ही, हे बघ थंडा वगैरे. स्पीकर पण आणलाय डान्स करायला. आणि नाश्त्यासाठी आम्ही पाव. आपल्याला काय बनवायचं आहे वहिनी? मिसळ पाव बनवायचे आहे. सर्व व्यवस्था करून आलोय आम्ही खाण्यापासून. ही पोरं पण आहेत आपल्या बरोबर आज. डॅमच्या लेफ्ट साइडला पार्किंगची व्यवस्था आहे, 2 व्हीलर पार्किंग. हा समोरच खारंबोलीचा डॅम. आणि हा इथं गेट लावलाय, गेटला लॉक लावलाय, आतमध्ये गाडी नको जायला म्हणून. बारीक पोरांची टेन्शनच नाही, आरामात जातो त्या साईडला. आपल्याला साईडून आहे जाण्यासाठी. काय आहे 5 लिटरचा आहे कॅन तो. बाबू किती लांब आहे? इथंच आहे काय? गाडी इकडून जातं आणि चालत जायचं असेल तर इथून शॉर्टकट आहे या साईडून. कामाला यायचं कशाला? काय त्या काय पण सांगता काय नीट या हो. या डॅमवर शनिवार रविवार जाम गर्दी असते. आता यायला सुरुवात झालंय, माणसं येतात पाठीमागून पण.
अजून आलीत, जाम जण येतात. फेमस आहे स्पॉट. आली आली आली. मिशन पास. पलीकडेच डॅम आहे आपला, हा खार आंबोलीचा डॅम. तिथून वरती चढल्यानंतर सरळ चालत जायचा तिकडं, त्या साईडला पोहण्यासाठी आहे. आम्ही पण तिकडेच चाललोय, आम्हाला पोहायचं आहे आज. आणि ड्रोनने आपण डॅमचे शूट घेऊ. ड्रोन घेऊन चाललाय. हा निसर्गात वसलेला असा सुंदर असा हा डॅम बघायला खूप मजा आहे आणि भारी सुद्धा वाटतंय. कसला वाटतंय हा डॅम. चारी साईडला हिरवेगार अशी झाडी आणि हा मधीत वसलेला हा डॅम. येताना तुला पावताना येतं ना, आपण जाऊ हो तिथं डायरेक्ट खाली बघू. या चल, बस झाला. तिकडे बघ, त्याला दाखव. तो बघ, तुला बघते बघ, तो बघ, व्हिडिओ करते तुझी, त्याच्याकडे बघ. हा बघ, हा बघ. डॅम वर फिरायच्या अगोदर आम्ही नाश्ता करण्यासाठी पावभाजी आणलंय. ती पहिले खाऊ, नंतर पुढे जाऊ. ती भाजी वगैरे आम्ही अगोदरच बनवून आणली होती. आता फक्त इथं मिक्स करतोय शेव वगैरे आणि खातोय. मिसल पाव ना, पावभाजी नाही, मिसल पाव. मिसल पाव बनवले आम्ही. आता आम्ही खार आंबोली डॅमच्या बाजूलाच आहोत. म्हणजे डॅमला लागूनच हा एक छोटासा डॅम बनवलेला आहे. भारी आहे पोहण्यासाठी. हे म्हणजे एक छोटासा केलेला आहे तलाव टाईप स्विमिंग पूल. त्या स्विमिंग पूल मध्ये आता आम्ही पोहतोय. या कोपऱ्यावरून उतरायला जागा आहे. हा बघा, हा चाललाय तर इथून उतरा जा आणि इथून वरती चढून या डॅम मध्ये पोहायचं. छातीभर पाणी आहे. तरी किती असेल, 4.5 ते 5 फुट पाणी असेल. हा, या डॅमची खासियत हीच आहे, कारण वरच्या डॅम मध्ये कोणाला जायला नको, कारण तो किती खोल असेल याची गॅरंटी नाही. त्यामुळे इथे पोहण्यासाठी भारी आहे. सर्वजण इथंच येऊन पोहतात आणि जाम जण येतात पोहण्यासाठी शनिवार रविवार. तिकडं झाडाच्या मध्ये बसलेले आहेत काही जण जेवायला. ग्रुपनी सर्वजण येतात, फॅमिली वगैरे. गोलांटी उडी मारशील? मारचल गोलांटी उडी. आपल्याला आता हा गोलांटी उडी मारून दाखव चल. कशी मारशील? मारचल, उलटी मार. कोण नको, तू मार चल लवकर, बघू दे. तो मित्राला बोलवायला गेलाय गोलांटी उडी मारायला. चढ चढ. तो बघ ओलांटी उडी. कसा वाटला? आता सर्वजण वरून उड्या मारतात. परत एकदा हे दाखव, चला. हे स्टार्ट. हे मार. ओटावर पडलाय, फुल ट्रेन झाला. आता हे आपल्याला गोलांटी उडी मारून दाखवतील कशी मारायची ती. दाखव. अरे असं ते घे, तू दाखव सर. आले लांब हो जरासा. दाखव कशी मारशील. मार, कडक मारो. जमत या बघ. अरे हे तुम्ही कुठले? इथलंच आहे का तुम्ही? कुठला गाव? कुठला? मैवाडी. इथंच आहे काय? इथंच आहे. हा, शिग्रा माहिती आहे. त्याच्या पुढं
काम जण असतात तिकडं पवाला, रोज पवाला येतो. मजाच करतो म्हणजे तुम्ही. इथं ना पवन काय काय. हे टिबलचा मारशिव ना आपल्यासाठी गोविंदा करतात आता. टिबल थर लावणार आहेत. हे बघा खारांबोलीचे आहेत. चढ गोलांटी उडी पाहिजे वरून. उभा राहा आरामात आरामात. सलामी दे बघ गोलांटी उडी. आता पोहून आम्ही दमलोय म्हणून आता थोडासा नाश्ता करतोय. सर्वांनी डबे घेऊन आलेले आहेत. सर्व वेगवेगळा आहे प्रकार प्रत्येकाचा. दुपारचे 2:30 वाजलेत. आता आम्ही जेवण घेतोय सर्वजण. आता जाम दमलीच सगळी जण आणि जाम सगळ्यांना भूक लागली. तुम्ही पण या जेवायला. जेवायला यार अभिदान जेवायला बोलवलंय तुम्हाला. काय मला पण द्या द्या साला त्याला लवकर द्या. इकडे एक सुकट आलेले दिसतंय. सुकट हाय. ही कसली आहे बटाट्याचीच ना. शिमला मिर्च भाकरी आहेत. हे काय फ्राईड राईस ना. हे फ्राईड राईस. पाव पण आहेत. चिल्ली बघ चिल्ली सर्व प्रकार घेऊन आलोय आम्ही. या प्रकारे आम्ही डबा आणलाय म्हणजे आमची दिवसाची व्यवस्था आम्ही केलंय पूर्ण. कुठं जायला नको इकडे हॉटेल शोधाला. बघ रॉबिदा अर्णव काय झालं तुला देताय की कोण. अरे तो बघतोय हो त्याला द्या काहीतरी. अरे काय चटणी नसली तरी चालेल. या डॅमवर शनिवार रविवार आणि ऑफ डेला खूप गर्दी असते. जाम लोक येतात इथे पोहण्यासाठी. तेव्हा तिकडं तर हंड्या लावतात. आता दही अंडी आहे ना तुझी प्रॅक्टिस चालू आहे. शनिवार रविवार सॅटर्डे संडे फुल गर्दी असते. पावसाला पूर्ण संपून गेलाय तरी पण गर्दी आहे. पावसाळ्यात किती असेल इथं का. आता आम्ही थोड्या वेळात निघू 5-10 मिनिटात. जाम वेळ झाला 3 वाजून गेले. कधी आलोय आम्ही इथे. काय रे कसं म्हटला खारंबोली जाम मजा आली. परत येशील. कधी येशील. येशील तेव्हा. किती पाणी आहे. पाणी किती आहे. तू पुढशील एवढं पाणी आहे. आईला मजाच केली तू. गोलांटी उडी मारताना येतो ना दाखव मारून. आईला कडक पट वाजून दाखव. पट वाजून दाखव. पट वाजून पाण्यातच पट वाजून दाखव. बॅक टू पवेलियन. खूप पोहून दमलोय आता आम्ही. जाम मजा येते आणि जाम पब्लिक येते पोहण्यासाठी. तुम्ही पण या एकदा. 1 दिवसाची ट्रिप आहे. फुल एन्जॉयमेंट आहे तिथे करण्यासाठी. छोटासा एक स्विमिंग पूल आहे त्याच्यामुळं मजा येते. म्हणजे छोटासा डॅम आहे तो. स्विमिंग पूल नाही बोलताना ना डॅम आहे तो. पण मजा आहे. आता आम्ही निघालो घरी जायला. 2.5 ते 3 तास पोहलोय इथं. दमलो त्याच्यामुळे आता परत बॅक टू पवेलियन घरी.